मित्रांनो चला भटका घेवा. बाजारात चाललोय. बाजार घेवचो, मासे घेवचे असं. हो गया काय बोलला कसला व्हिडिओ अरे सांगणार तर करा. कुठल्या चॅनलवर टाकणार आहे? कुठल्या चॅनलवर टाकणार आहे? भटका घेवा. भटका घेवा यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल. मच्छी विकत म्हणायला पैसे लागलो फोटो काढायचे. ए तुळस कैसा है? 20 का 20 पे. कितने देर तक रहोगे यहाँ पे? आगे वो पुल वाला है ना, हाँ, वहाँ हाँ. 2 बजे तक रहता है. ठीक है. मित्रांनो चला भटका घेवा. भटकाक म्हणजे मासे घेऊन चाललंय. बघूया कसले कसले मासे गावतात, कसले असतात मासे ते. मग बनवूया त्याची रेसिपी पण तुमका दाखवायची आहे. नवरात्रेक संघर्ष मित्रमंडळाने बनवलेली ही देवळाची प्रतिकृती. नवरात्रे गरब्याक ती बघा अजून तशीच ठेवल्याने बरी दिसता मा. हां भुतूर देव नाही असा समजला. ती प्रतिकृती असा देवळाची. पण खरा देऊळ वाटता मा. कोणाक पण तसाच वाटताला खराच देऊळ असा. आमच्याकडे आंबोळी, इडली, पोहे, डोसा, अच्छा. चिकन बिर्याणी. हां हां. चिकन बिर्याणी कधी असते? बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार संध्याकाळी आणि बुधवार आणि रविवार सकाळी 12 ते 1. तुमच्याकडे काय काय मिळते? आमच्याकडे आता सकाळी नाश्त्याला इडली आहे, पोहे आहेत, आंबोळ्या मिळतात. आणि रविवारी आणि बुधवारी दुपारी 12 ते 3 बिर्याणी भेटते, चिकन बिर्याणी. आणि रविवार, बुधवार, शनिवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7 ते 9 बिर्याणी असते. चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, मटन बिर्याणी, कोंबडी वडे, चिकन सुक्का, चिकन कलेज. मग आता हे स्पॉट कुठला आपला? हा भटवाडी, राणे मेडिकलमध्ये, राणे बिल्डिंगच्या तिथे, अच्छा राणे सहजीवनच्या समोर, काजूपाडा. काजूपाडा. काय काय आता काय काय? आता आंबोळे म्हणजे आता संपत आलं तुमचं हे आंबोळ्या. आंबोळी पण संपली. अच्छा अच्छा अच्छा. किती वाजता चालू करतो तुम्ही? सकाळी 6 वाजता. 6 वाजता. ठीक आहे. आपलं नाव कसं? विठ्ठल परीठ. विठ्ठल परीठ. विठ्ठल परीठ. परीठ. अच्छा. सद्गुरू बिर्याणी. हे आपल्या मिसेस. सौ.
म्हणजे सौ आणि श्रीयुत. इथे सौ आणि श्री हे इथे नाश्ता देतात, न्याहारी देतात. सकाळी 6 ते 10च्या आसपास तुम्हाला न्याहारी मिळेल आणि कोणते कोणते पदार्थ त्यांनी सांगितलेत आहेत, तुम्ही येऊन ते घेऊ शकता. नमस्कार. अननस कसा रे? गवला अहो मी आता चालू आहे बांगडा काढताय नको काढू, कशाला ते बाजार दाखवतोय. कुणाला यांना एकदम स्पेशल वाली आहे. अरे घाटकोपरात भटवाड्यातून काजूपाड्यात येतो आपण. काजूपाड्यातून खैरानी रोडवर हे बसतं. खैरानी रोडकडे जाऊ रस्तो असा व त्या रस्त्यावर हे मासे विकूक बसतं. हो बाजार, मच्छी बाजार रस्त्यावरचो. बघूया मासे काय काय गावतात हडे. हे बघा लेपा असत आणि बळेसुद्धा असत. आणि हे बघा मोरी बघा केवढे असे असतात, किला असत सगळे छोटी छोटी. काय शिरा पडू काय बोलतालाच तुम्ही. केदो असता ती मोरी केवढी असता. वैती वाम बघा, वैती वाम असा वैतो सोळो. वैते बोंबील राणे मासे. करतो ना, दाखवतो ना तुम्हाला. मला पापलेट द्या ना. या कशा सुरमया? ही कशी? माझ्या चेडवा काय ना फळं आवडतं. मग माका इली कीव त्या माझ्या चेडवाची. ही सांगली घे फळा. आणि मग त्याने किव इल्या म्हणून किवीज विकत घेतल्यान शिरा पडो. वैती बघा किवीच घेतल्यान त्याने. वैती किवी बरे गावले. बरे गावले ते किवी. त्या भैयान बरे दिले. वैत्या भैयाकडसून आम्ही घेतलो काय टॉमॅटो. अडे मालवणी खाजा गावताला का सोला गावतली. आगळ दाखवा वायच. सहजीवन सोसायटीचे आयलो हो परिसर. हे बघा सहजीवन सोसायटी. रिक्षा मालकाचे 2 पहिरेदार, एक मनीमाऊ आणि एक मोती. बघा पहिरेदार
गाव भटका नेलं आणि मग बाबू गेनू मंडईमध्येच माशी खरेदी केलं. या आज तवसा मासा घेतलाय आणि हा सोनूबाई सोनाबाई त्या आमच्या मासेवाल्या मच्छी विक्रेत्या कापून घेतोय. गर्दी बिर्दी खात नाही. खातो ना कर्ली वगैरे सर्व खातो. पण ती लहान आहे मी एवढीशी नाही खात मोठे त्याच्यापेक्षा लहान येतात पण आज तर मोठे आहेत. म्हणून हा घेतला ना. आता जाऊ दे, आता तेच नवीन कर्ली घेतली होती तुमच्याकडून हा घे. तेव्हा मोठी होती याच्यापेक्षा. मोठ्यालाच चव चांगली लागते. नाहीतर आवडते काय एवढी काय लहान नाही. याला पण चव येते. तुमचं गाव कोणतं? चिपळूण. चिपळूण. आम्ही वेंगुर्ला. गोगर. हां गोगर. गुहागर चिपळूणमधले. डोकाव आहे. हां डोकाव आहे. रश्यात टाकून मस्त आहे. हां तळण्यासाठी काप ठेवायचा. खवळा मोठे आहेत ना त्याचे. हां भिंगीला कशी खवळं असतात. हो हो. आणि म्हणजे हा कधीतरी भेटतो नेहमी पण नाही भेटतो. अच्छा अच्छा. ते आम्ही काय आता गावाला हे समुद्र मासे खातो ना. हां बोलतो चला गोड्या पाण्यातला मासा खाऊन बघूया. आता गाबोळी नाही त्याच्याकडे. नाही. पावसाच्या अगोदर. हे दिवाळीच्या 15 नंतर आहे ना सगळ्या मच्छीमध्ये गाभो यायचं. हां हां. यावेळेला हे पावसाचं काही खरं नाही. त्याच्यामुळे अंडी नाही. नाही ते बरं आहे. या आम्ही गाबोळी सीझनला मासा. बांगड्यामध्ये पण अंडी असते. मध्ये पाऊस पडतोय ना हां हां. त्याच्याने मच्छीमध्ये हे नाही. ताजा निघाला मासा. घालून रोजपासून असं त्यांना सारासाठी सामुग्री काय ही लाल मिरची आहे, बेडगी मिरची आणि धणे आहेत. चार पाच लसणीच्या कळ्या,
ह्या सारासाठी लागणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे टोमॅटो, म्हणून 2 मोठे टोमॅटो घेतले सारामध्ये टाकण्यासाठी. ते आता पहिले उकडवून घेतले. हे बघा उकडवून घेतले पहिले. हा बघा तवसा मासा, गोड्या पाण्यातला मासा पहिल्यांदाच खातोय आम्ही. बघा चांगले अगदी त्याचे पीस आहेत तुकडे. जरा व्यवस्थित धुवून घेतले पाहिजेत, म्हणून ते धुण्याचा प्रोग्राम चालू आहे. आता ह्या माशाला तुमच्याकडे काय म्हणतात ते जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा कोणता मासा आहे, आम्ही पहिल्यांदाच खातोय. आहे तो लाल मसालो म्हणजे मिरची पावडर, हळद आणि आल्या लसणाची पेस्ट त्याका लावून ता मुरवतलो चांगला. आणि मग ता आम्ही तळतलो आणि सारात टाकतलो मासे. ते आता लावून घेऊ घ्या. चेडू आता माझा लायता हळद आणि लाल मसालो, लाल मिरचीची पावडर, आणि मग वैती बाजूक ठेवलेली ती मग आल्या लसणाची पेस्ट पण लावतलो चांगली. आणि त्या आल्या लसण त्या वाटणामध्ये कोथिंबीर पण असा. कोथिंबीर, आला लसूण याची ती वाटण एक ग्लास. आणि ह्या चांगला लावून चापून चोपून लावून काय करतलो, मुरवतलो. अर्धो तास त्याका तसेच ठेवतलो. आणि मग मुरल्या उपरात आम्ही काय करतलो, त्याका तळतलो. आणि त्याची डोकी असं ना, ते डोकी टाकतलो सारात. आणि मग सार माशाचा आणि तो तळलेलो मासो वरपान खावचो. येताच तुम्ही खावक. वैती हळद, लाल मसालो आणि त्या आपला ह्याचा आल्याचा आणि लसणीचा आणि कोथिंबीरचो वाटप चांगलो लावू खंय ताका. वरसून खालसून भितूर चांगलो लावू खंय, म्हणजे चव कशी अगदी फक्कड होतली. ऐकलास? वायच आगळ टाकतलो आम्ही 2-3 बुचा आमटाक वायच. तर आंबट असत ना, आंबट तिखट तर अगदी लय बरा लागता. मग ह्या आगळ 3 बुचा आगळ टाकलो त्या वाटणात. कसल्या आपल्या आला लसूण आणि कोथिंबीरचा आता ह्या असा वाटण. आणि आता असा चांगला चापान चोपान लावू खोया. ऐकलास? सांगताय तसंच करा. हा ही मालवणी पद्धत. आणि चवीनुसार मीठ टाकू गया. लयसा नाही, चवीनुसार. लयसा काय टाकशात तर काय होईल, खारट होईल. आणि सगळ्या तुकड्यांका मस्त पैकी लावून तो अर्धो तास मुरव खयो. बघा चेडू कसा लायता, खालसून वरसून उतरसून चापान चोपान लायता. कुठे ठेवली त्यांनी कोथिंबीर पकळतात हा ना. त्या माशाच्या साराक काय टाकू खया, खोबरा अर्धी वाटी खोबरा टाकलो.
आणि अर्धो कांदो ह्या सांगाचा राहुला होता तुमका. त्या साराच्या आपल्या वाटणात अर्धी वाटो मिडियम आकाराचो, मधल्या आकाराचो नारळ त्याचो अर्धी वाटी आणि अर्धो कांदो. उकडलेल्या त्या टोमॅटोचे साली काढून टाकलो ना म्हणजे पित्त होणार नाही. ती साली असत ना ते शिजवल्यानंतर निघतात ते टोमॅटोचे साली काढून टाकू खंय, ते पचनत नाही आणि मग पित्त होता. म्हणून ते साली काढून टाकू खंय आणि ती काढून आम्ही त्याचा सार बनवतलो. वैता वाटप आता तयार झालेला असा बघा सारासाठी. नाही घ्यायचं, मी घ्यायचंच नाही सांगितलं. सारासाठी टोपात तेल टाकला ना आणि तो गरम झाला, तेल गरम झाला की मग हे त्याच्यात काय टाकू गया, मोहरी टाकू गई 1 चमचोभर आणि 5 पाकळे टाकलो लसणाचे. त्याका चांगली तडको दिलो बघा तडकतात कशी. छोटो चमचो हळद आणि कढीपत्तो आणि मग त्याच्यात मग तो वाटप टाकून चांगला काय केलं त्याका तडको दिलो वाटपाक. मग आपले सगळे भांडी धुवून त्या मिक्सरचा भांडा धुवून त्याच्यात सगळं टाकला मग त्या वाटप. त्या साराच्या वाटपाक उकळ येली चांगली की मग त्याच्यात ते मासे सोडलो. माशाचे डोकी वगैरे होते ते 2-3 तुकडे सोडलो. आधी उकळ येल्यावरती वाट शिजल्यानंतर तो मासो लवकर शिजता ना म्हणून आधी त्या शिजवून घेतलो आधी आणि मग ते तुकडे आणि डोके टाकलो माशाचे. या माशाचा सार तयार. बघा कशी उकळी येतात. मासे आता भाजात तळाक वैता आता रवो बारीक रवो आणि तांदळाचा पीठ तव्यावर तेल सोडून जरा तवो तापलो ना, तेल तापला की मग एक माशाची तुकडी त्याच्यावर ठेव खोई. हे बघा अशी ठेव खोई. जेवढं आपलं तवो असतात मोठं असतात लहान असतात त्या हिशोबाने आणि त्याच्या चारही बाजूनी परत एकदा तेल सोडू खोया. चांगले खमंग अगदी तळले जातील. एके बाजूक आपला सार तयार होता माशाचा. सारातलो मासो बरो शिजलो ना मगे वरसून मगे कोथिंबीर टाकू गई. अगदी हिरवी कोथिंबीर म्हणजे आणखीन चव अगदी काय मग खाशात आणि काय बोलशात मगे.
मासे बघा बरे खमंग असे तळले असत, भाजले असत. पैतो पितरांका नैवेद्य आम्ही रोज दाखवतो. म्हणजे पितरांची आठवण काढू होईना, फक्त पितर 15 उड्याचं काय आम्ही रोज ठेवतो, आठवण ठेवतो, प्रसाद दाखवतो आणि देवाक सुद्धा ताट दाखवतो. आता माशाचे ताट दाखवू शकणार नाही नैवेद्य म्हणा देवाक, पण पितरांका दाखवलं आणि मग आम्ही जेवतलो. जेव्हा केव्हा आम्ही जेवण घेतो. या बघा कसा खमंग तळलेले मासे, भात आणि माशाचा निस्त्याक या जेवाक. आहे तो माझा व्हिडिओ खैसून बघतास ता पण लिवा, खैल्या गावातसून खैल्या शहरातसून ता लिवा आणि माझ्या वांगडा भटका घ्यावा. म्हणजे तुमका असे वेगवेगळे पदार्थ पण खाऊक गावतील. यावा भटका घ्यावा. या माझ्या शृंखलेक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझे विचार पटत असतील लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.